नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या निवृत्ती वेतनासंबंधीचा हा पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट, संपूर्ण जी.आर. काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच की NPS व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे मित्रांनो। मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील जे काही दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेले जे काही अधिकारी आहेत तसेच कर्मचारी आहेत यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे की NPS व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याबाबतची जी काही कार्यपद्धती आहे ती विहित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की राष्ट्रीय महिला आयोग 2024 प्रत क्रमांक 108/10 असा आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की दिनांक 19 जून 2025 म्हणजे की आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संदर्भ, त्यानंतर प्रस्तावना आणि शासन निर्णय हा संपूर्ण जाणून घेऊयात। मित्रांनो, आपण सर्व संदर्भ पाहूयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक राष्ट्रीय महिला आयोग 1093 प्रत क्रमांक 116 सुधार 1 दिनांक 16/6/1993 असा आहे। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक राष्ट्रीय महिला आयोग 1096 प्रत क्रमांक 101/4 दिनांक 18/5/1996 असा आहे। यानंतर चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक राष्ट्रीय महिला आयोग 2018 प्रत क्रमांक 74/10 दिनांक 15/10/2024 असा आहे। यानंतरचा पाचवा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अनियो 1005/126/7 4 दिनांक 31/10/2005 असा आहे। यानंतरचा सहावा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक अनियो 1007/18/7 4 दिनांक 7/7/2007 असा आहे। यानंतरचा सातवा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक 2012 प्रत क्रमांक 478/2 दिनांक 9/11/2012 असा आहे। यानंतरचा आठव्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 1009 प्रत क्रमांक 39 कोशा प्रत क्रमांक 5 दिनांक 4/10/2013 असा आहे। चला तर मित्रांनो आता आपण प्रस्तावना समजून घेऊयात। प्रस्तावना महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या संदर्भातील दिनांक 16/6/1993 व दिनांक 18/5/1996 शासन निर्णयातील तरतुदी तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 मधील तरतुदी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा विषयक लाभ लागू करण्यास दिनांक 10/10/2024 माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक 15/10/2024 शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर शासन निर्णयान्वये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच की NPS व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी पूर्वलक्षी प्रभावी लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच राज्य शासन, जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यता प्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालये यांच्या
सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या किंवा होणाऱ्या व राज्यातील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS समाविष्ट करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या दिनांक 27/8/2014 शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे। तसेच दिनांक 30/9/2022 शासन अधिसूचनान्वये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली दिनांक 1/4/2015 पासून लागू करण्यात आली आहे। या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येत असलेल्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेस राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS असे संबोधण्यात येत आहे। या संदर्भात केंद्र शासनाने स्थापित केलेल्या निवृत्ती वेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण PFRDA तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण CRA म्हणून NSDL गव्हर्नन्स यांच्याशी वित्त विभागाने दिनांक 10/10/2014 रोजी शासनाच्या वतीने करार केला आहे आणि त्या अनुषंगाने वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली स्तर 1 ची अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यपद्धती संदर्भाधीन दिनांक 6/4/2015 शासन निर्णयान्वये विहित केले आहे। त्यास अनुसरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील पदांसाठी शासनाची मंजुरी असलेल्या तसेच त्या संबंधित आकृतीबंधानुसार पदावर विहित केलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार ज्यांची नियुक्ती झाली असेल अशा दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही जी काही होती आपण आतापर्यंत पाहिलेली ही फक्त प्रस्तावना होती। ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण सर्व जाणून घेणार आहोत। पाहूयात शासन निर्णय मित्रांनो, पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण ही जी काही सर्व GR हा जो काही पाहत आहोत याबद्दलची जी काही सर्व सविस्तर PDF जी काही असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर पाहूयात हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्याबाबतची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे। कुठल्या प्रकारे आहे ते सर्व आता आपण जाणून घेऊयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही नियम आहे तो म्हणजे की वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 5 येथील दिनांक 31/10/2005 शासन निर्णयान्वये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे की NPS मधील तरतुदी यामध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणा या महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सर्वांना लागू राहणार आहेत। यानंतरची दुसरी जी काही कार्यपद्धती आहे ती म्हणजे की राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये म्हणजे की NPS द नॅशनल पेन्शन स्कीम सामील होण्याचा निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 9 येथील दिनांक 27/8/2014 शासन निर्णयान्वये घेतला आहे व त्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 13 येथील दिनांक 30/9/2022 अधिसूचनेनुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS दिनांक 1/4/2015 पासून लागू करण्यात आली आहे। उपरोक्त नमूद बाबी योग्य त्या फेरफारासह महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना लागू राहतील। यानंतरची सूचना किंवा नियम म्हणूयात आपण तो म्हणजे की निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण PFRDA तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण CRA म्हणून NSDL गव्हर्नन्स यांच्याशी वित्त विभागाने दिनांक 10/10/2014 रोजी शासनाच्या वतीने केलेला करार राज्य शासन जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय यांच्याशी लागू आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगात सदर करार लागू होत नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS लागू करण्यासाठी निवृत्ती वेतन निधी विनियामक
व विकास प्राधिकरण PFRDA तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण CRA म्हणून मे NSDL ई-गव्हर्नन्स यांच्याशी वित्त विभागाने दिनांक 10/10/2014 रोजी शासनाच्या वतीने केलेल्या करारानुसार नियुक्ती प्राधिकरण या नात्याने सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांनी करारनामा करावा किंवा राज्य शासनाने केलेला करार व त्यामधील अटी व शर्यती मान्य असल्याबाबतचे संमतीपत्र म्हणजे की लेटर ऑफ कन्सर्न निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण PFRDA तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण CRA म्हणून मे NSDL ई-गव्हर्नन्स यांना द्यावे। त्यानंतर चौथा जो काही नियम आहे तो म्हणजे की निवृत्ती वेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी मे NSDL यांची केंद्रीय देखभाल अभिकरण सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी आणि ॲक्सिस बँक लिमिटेड यांची ट्रस्टी बँक म्हणून नियुक्ती ही केली आहे। यानंतरचा पाचवा जो काही नियम आहे तो म्हणजे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजेच की NPS लागू करण्यासाठी खालीलप्रमाणे प्राधिकरण नियुक्त करण्यात येत असून सदर अधिकारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या NPS अनुषंगाने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2015 मध्ये नमूद केल्यानुसार व वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडतील। यामधील पहिली जी काही जबाबदारी आहे ती म्हणजे की DTA म्हणजेच की डायरेक्टरेट ऑफ ट्रेझरी अँड अकाउंट्स म्हणजे सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य महिला आयोग बांद्रा मुंबई हे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकरिता DTA असतील। त्यांनी त्यांची नोंद केंद्रीय देखभाल अभिकरण यांच्याकडे करून घ्यावी। यानंतरचा जो काही दुसरा नियम आहे तो म्हणजे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई हे उपराज्य देखभाल अभिकरण म्हणजे की डेप्युटी स्टेट रेकॉर्ड कीपिंग एजन्सी म्हणून काम करतील। लेखाधिकारी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई हे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता DTO म्हणजेच की डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसर असतील। यानंतरचा नियम 5 मधील शेवटचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर हे महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता DDO असतील। DDO आणि DTO यांनी कर्मचाऱ्यांना प्राण म्हणजेच की परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर मिळवण्यासाठी निवृत्ती वेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण आणि NSDL ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी निर्देशित केल्यानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची नोंदणी करावी। तसेच कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील नियुक्त्यांचे अंशदान हे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 6/4/2015 मध्ये नमूद विहित मुदतीत CRA आणि ट्रस्टी बँक पाठविण्यास DTO जबाबदार असतील। महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असणारा कर्मचारी प्रतिनियुक्तीवर इतर कार्यालयात बदली होऊन गेल्यास ते कार्यालय जर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत नोंदणीकृत असेल तर त्या कार्यालयाचा नोंदणीकृत DDO आणि DTO हे कर्मचाऱ्यांचे अंशदान कपात करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत विहित मुदतीत भरण्यास जबाबदार असतील। सदर कार्यालय राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत नोंदणीकृत नसल्यास त्या कार्यालयाचा आहरण व संवितरण अधिकारी संबंधित कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे अंशदान व नियुक्तीचे अंशदान कपात करून विहित मुदतीत मूळ कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखाकडे पाठविण्यासाठी जबाबदार असेल। प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्याचे असे प्राप्त अंशदान राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली विहित मुदतीत भरण्यास मूळ कार्यालयाचा DTO जबाबदार असेल। ज्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून 10% कमी अथवा जास्त दराने अंशदान कपात करून नियुक्त्यांचे पूर्वीचे अंशदान विहित दराने दिले नसेल अशा प्रकरणी शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 6/4/2015 मधील परिच्छेद क्रमांक 49 नुसार कारवाई करावी। ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अंशदान कपात केले नाहीत
त्यांच्या बाबतीत मागील अंशदानाची वसुली शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 7/7/2007 मधील परिच्छेद क्रमांक 16 नुसार करावी। यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या खात्यात जमा करण्यात येत असलेले अंशदान योग्य असल्याची खात्री दरमहा करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्याची राहील। त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत कर्मचाऱ्याने व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने आहार व संवितरण अधिकाऱ्यास लेखी निवेदन देणे आवश्यक राहील। यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की ज्या कर्मचाऱ्यांच्या अंशदानाची रक्कम सदस्याचे अंशदान व नियोक्त्यांचे अंशदान बँकेमध्ये जमा केले आहे त्या सदस्यांचे अंशदान तसेच शासनाचे अंशदान ही रक्कम NSDL कडे प्रत्यक्षात ज्या दिनांकात जमा केली जाणार आहे त्या दिनांकापर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या दराने होणारे व्याज हे संबंधितांना अनुदेय राहील। आतापर्यंत बँकेत जमा झालेल्या रकमेवर मिळणारे व्याज विचारात घेऊन व्याजाच्या फरकाची रक्कम कमी पडत असल्यास ती महाराष्ट्र राज्य महिला आयोगास देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानातून देणे बंधनकारक राहील। यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की वित्त विभागाच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या NPS संदर्भातील वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगास लागू राहतील तसेच सदर आदेशांचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी। यानंतरचा जो काही शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे की महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना देय लाभांचा भरणा करण्यासाठी अदा करण्यासाठी आहार व संवितरण अधिकारी आवश्यक असल्यास याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगासाठी आहार व संवितरण अधिकारी असल्याने त्यांनी याबाबत आवश्यक ती कारवाई करावी। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक जो काय आहे तो म्हणजे की 202506191901317730 असा आहे। म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही GR आहे हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संगणक संकेतांक आहे तो टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड हा करू शकता। आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल। असेच नवीन नवीन अपडेटेड GR घेऊन तुमच्यापर्यंत मी पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।